नमस्कार, सुप्रियाज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे। आज आपण बघणार आहोत एक बंगालची प्रसिद्ध मिठाई लवंग लतिका। त्यासाठी इथे 2 वाटे आपण मैदा घेतलाय, चाळून घ्यायचा मैदा। त्यात थोडंसं मीठ घालायचंय चवीपुरतं आणि आता हे चाळून घेऊया। मैदा आपण चाळून घेतलेला आहे। त्याच वाटीने आपल्याला पाव वाटी वितळलेलं तूप घालायचे। हे साधंच तूप आहे, गरम नाहीये। आता हे सगळं पिठाला व्यवस्थित चोळून घेऊया। हे बघा, आता आपण व्यवस्थित सगळीकडे तूप चोळून घेतलेलं आहे। हे असा गोळा होतोय का बघायचं, म्हणजे आपलं तूप अगदी परफेक्ट आहे। पाव वाटी वितळलेलं तूप घेतलंय आपण। 2 वाटे मैद्याला पाव वाटी वितळलेलं तूप। आता थोडं थोडं पाणी घालून आपल्याला पुरीला जसं आपण घट्ट पीठ मळतो तसं पीठ मळून घ्यायचंय। हे बघा, आपलं पीठ मळून झालेलं आहे। चांगलं घट्ट पीठ मळून घ्यायचंय, जसं पुरीला आपण मळतो तसं। यासाठी मला अर्धी वाटी पाणी लागलंय फक्त। आता हे आपण 15 मिनिटं रेस्ट करायला ठेवून द्यायचंय, तोपर्यंत सारण बनवून घेऊया। आता इथे लवंग लतिकेसाठी आपण सारण बनवून घेणार आहोत। त्यासाठी इथे खवा घ्यायचा आहे। मी हा खवा घरातच बनवलेला आहे। याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिली आहे। हा गाईच्या दुधाचा असल्यामुळे थोडासा पिवळसर रंग आहे ह्याचा। यामध्ये आपण घालणार आहोत डेसिकेटेड कोकोनट। थोडेसे ड्रायफ्रुट्स घालायचे। यात मी बदाम, पिस्ता आणि काजू घेतलेला आहे, बारीक करून घ्यायचा आहे, नाहीतर पारी फाटण्याची शक्यता असते। आणि मनुका घेतले। पिठी साखर घालूया। 2 चमचे घालायचे, कारण आपण हे साखरेच्या पाकात घालणार आहोत लवंग लतिका तयार झाल्यावर। त्यामुळे आतमध्ये थोडी कमीच साखर घालायची, नाहीतर ते अगदी गोड मिठ्ठ होतं। यासाठी वेलची पावडर घालूया। आता हे सगळं ढवळून घ्यायचंय। हे बघा, हे आपण सगळं व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। आपलं सारण तयार झालंय। आता आपण करायला घेऊया। आता पाक करून घेऊया। त्यासाठी इथे मी 1 वाटी साखर घेतलेली आहे, त्यात अर्धी वाटी पाणी घालायचं। आता याचा आपल्याला 1 तारी पाक करून घ्यायचा आहे। यात थोडासा ऑरेंज कलर घालायचा, तुम्हाला आवडीप्रमाणे। तुम्हाला नको असेल तर नाही घातला तरी चालेल, पण छान रंग येतो मिठाईला। साखर पूर्ण विरघळली आहे आणि हे उकळायला लागले। आपण चेक करूया। अजून 1 तार आलेली नाहीये आणि थोडा वेळ जरा उकळायचंय। यात थोडासा लिंबाचा रस घालायचा आहे, म्हणजे या साखरेचं परत क्रिस्टलायझेशन होत नाही। यामध्ये थोडीशी वेलची पावडर घालूया। आपण सारणामध्ये घातलेलीच आहे, ह्यात पण थोडीशी घालायची। अजूनही घ्यायचं आहे थोडंसं। पाक जर कच्चा झाला ना तर ते मऊ पडतात लवंग लतिका, म्हणून थोडासा 1 तारीच करायचंय। हे बघा, तुम्ही बघू शकताय शेवटचा थेंब पडतोय, त्याला अशी तार येते। आता आपला पाक झालेला आहे। गॅस बंद करूया आणि थोडा थंड व्हायला ठेवूया, आणि तोपर्यंत आपण लवंग लतिका करायला घेऊया। 15 मिनिटं झाली आहेत। आपलं पीठ छान असं भिजलेलं आहे। आता थोडं मळून घेऊया। रेसिपी करायला अतिशय सोपी आहे, पण अतिशय सुंदर आहे। तुम्ही नक्की करून बघा, आणि आवडली तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, आणि काही तुमच्या जर कमेंट्स असतील तर मला नक्की कळवा, आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। यासाठी हा खवा मी घरी बनवला आहे, त्याचाही व्हिडिओ मी टाकलेला आहे। त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे। आता पुरीच्या आकाराचे आपल्याला, पुरीसाठी आपण जेवढे गोळे करून घेतो तसा गोळा करून घ्यायचे। आधी आपण गोळे करून ठेवूया। हे बघा, यात आपले 12 गोळे झालेले आहेत। आता
आपण करायला घेऊया लवंग लतिका। याला पीठ किंवा तेल लावायची काही गरज नाहीये, अशीच आपण पुरी लाटून घ्यायची आहे। जास्त जाडही नाही आणि अगदी पातळही नाही, आपली पुरी झालेली आहे लाटून। यात आता सारण भरूया। सारण हाताने भरलं तरी चालेल, आपल्या पुरीच्या आकाराप्रमाणे बेताने सारण भरायचे आणि थोडासा चौकोनी आकार द्यायचे सारणाला। आता याच्या सगळ्या बाजूनी पाणी किंवा दूध, जे आपण जसं करंजीला लावतो तसं लावून घ्यायचं। ही बाजू अशी वर आणायची, व्यवस्थित अशी ओव्हरलॅप करायची आणि आता उलटी बाजू घ्यायची। इथे सुद्धा आपल्याला पाणी लावून घ्यायचंय दोन्ही साईडला। आणि परत इथे सुद्धा हे असं ओव्हरलॅप करून घ्यायचं, हे बघा। आणि आता इथे हे इथे सील करण्यासाठी आपण इथे लवंग टोचायची। आपली लवंग लतिका तयार आहे। या अशा आता आपण करून घेऊया। हे बघा आपल्या लवंग लतिका तयार झालेल्या आहेत। तेल तापवून घ्यायचे, कडकडीत नाही तापवायचं, थोडंसं पीठ घालून बघूया त्यामध्ये। हे बघा अगदी गॅस बारीक ठेवायचा आहे। आता तेल तापलेलं आहे, यामध्ये आपण ह्या सोडूया। व्यवस्थित बसतील एवढ्याच आधी घालायचे। गॅस अगदी बारीक ठेवायचा, कारण त्या व्यवस्थित आतपर्यंत चांगल्या फ्राय व्हायला पाहिजे। आता पलटी करूया, अगदी सावकाश करायचे आणि अशा उलट पलट करून सगळ्या बाजूनी व्यवस्थित अशा तळून घ्यायचे। हे बघा आपल्या लवंग लतिका झाल्यात, छान अगदी सगळीकडून फ्राय करायचे आहेत व्यवस्थित। छान असा गोल्डन ब्राऊन कलर आलाय मस्त। आता हे काढून घेऊया। आता हे बघा पाक आपला चांगला कोमट झालेला आहे, त्यामध्ये आपण लवंग लतिका घालूया। असा पाक असायला हवा, तुम्ही बघू शकता। अगदी छान अगदी खव्याचं सारण आतमध्ये आणि त्याला एक लवंगीचा असा सुंदर असा तिखटसर फ्लेवर येतो। अतिशय सुंदर लागतात या लवंग लतिका। तुम्ही नक्की करून बघा आणि आवडल्या तर माझ्या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा। थँक्यू। आणि या दिवाळीला बनवून बघा लवंग लतिका। दोन्ही बाजूने त्या व्यवस्थित घोळवून घ्यायचे साखरेत। तर या पाकातल्या काढून घेऊया आपण आणि यावर आपण हवं तसं डेकोरेट करायचं ड्रायफ्रुट्सनी किंवा केसर किंवा चांदीचा वर्क। तर बाकीच्या सुद्धा आपण या पाकात घालून घेऊया। हे बघू शकता तुम्ही, अतिशय सुंदर झालेले आहेत आपल्या लवंग लतिका। हे बघा आपल्या लवंग लतिका तयार आहेत, अतिशय सुंदर झालेले आहेत। मी तुम्हाला एक फोडून दाखवते। वाव, एकदम अशा खुसखुशीत आणि अगदी व्यवस्थित भरलेले आहेत। मस्त। या दिवाळीला तुम्ही नक्की करून बघा आणि मला कमेंट करायला विसरू नका। थँक्यू।